तासगाव मतदारसंघात तिसऱ्या आघाडीची शक्यता. रोहित पाटलांची विधानसभेची वाट बिकट तर खासदार विशाल पाटील घोरपडेंच्या बाजूने. कंत्राटी शिक्षक नियुक्तीवरून वाद, आंदोलनाचा इशारा, निर्णय रद्द करण्याची प्राथमिक शिक्षक समितीची मागणी. बावीस वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार, दीर आणि मामे भावाने केले दुष्कृत्य, सासरा तिन्ही नराधमांना पोलिसांकडून अटक. चिमुकलीच्या अभंगात मंत्री अब्दुल सत्तार तल्लीन, लहानग्याला अभंग गाताना पाहून सत्तार भक्तिमग्न. लोकांची सहानुभूती मिळवण्याचा अजित पवारांचा प्रयत्न, जितेंद्र आव्हाड यांचा खोचक टोला, म्हणाले दादा निवडणूक लढवतील. गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवत 21 लाखांना ऑनलाईन गंडा, परदेशी चलन खरेदी करण्याच्या व्यवहाराची तरुणाची फसवणूक. 36व्या पुणे फेस्टिवलमध्ये 100हून अधिक चित्रकारांची रेखाटली गणपतीची पेंटिंग, ज्येष्ठ चित्रकार मुली लाहोटी यांचा विशेष सत्कार. दगडूशेठ गणपती समोर 35,000 महिलांचे अथर्व शीर्षण पठण व महाआरती. ऋषी पंचमी निमित्त स्त्री शक्तीचा जागर. पुण्यात कात्रज परिसरात मेफेड्रोन तस्कर जेरबंद, 12 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंगणवाडी सेविकांकडूनच अर्ज स्वीकारले जाणार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी. वारकरी संप्रदायाकडून समाज घडवण्याचे कार्य, सीएम एकनाथ शिंदे म्हणाले, संत परंपरा वारकरी पथ हे महाराष्ट्राचे वैभव. अजित पवारांच्या आमदाराविरोधात भाजप पुण्यात पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलन. विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू, आमदार संतोष मागर यांनी घेतली कुटुंबियांची भेट. हिंगोली जिल्ह्यात पानटपऱ्यांवर कारवाई, 31 गुन्हे दाखल तर 87,000चा मुद्देमालही जप्त. विदर्भाला मोठे खिंडार, माजी आमदार गोपालदास अग्रवाल काँग्रेसमध्ये परतणार. बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळाला पाहिजे, अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत, कुणाला मिळणार उमेदवारी याकडे सर्वांचं लक्ष. नितेश राणे यांचा संजय राऊतांवर पलटवार, म्हणाले फडणवीस नावाचं रसायन काय आहे हे तुझ्या मालकाला चांगलंच कळलं असेल. राजकारणी जसे बोलतो तसे करत नाही, नेते व कार्यकर्त्यांना नितीन गडकरी यांचा टोला. अमित शहा लालबागचा राजाही गुजरातला नेतील, शरद पवारांच्या डोक्यात काय चालले हे 10 जन्म फडणवीसांना कळणार नाही, संजय राऊत. दादाचा वादा, अजित पवारांचे गाणे रिलीज, गाण्यामुळे समर्थकांमध्ये उत्साह. हिंगोली पोलीस अधीक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद, 305 गावांमध्ये एक गाव एक गणपती, जिल्हाभरात 1464 ठिकाणी गणेश मूर्ती स्थापना. महानुभाव पंथाच्या आशीर्वादाने फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, आमदार परिणय फुके यांचे वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून माझा पराभव केला, एकनाथ शिंदे नारायण राणे विरोधातही कारवाया, आमदार रामदास कदम यांचा गौप्यस्फोट. खुलताबादेत अतिवृष्टीमुळे मका अद्रक पिकांचे अतोनात नुकसान, आमदार सतीश चव्हाण यांनी केली पाहणी, शेतकऱ्यांशी साधला संवाद. घाटमाथ्यावरील प्रकल्प ओव्हरफ्लो तर काळ्या भुईतील जोत्याखालीच कन्नड चापणेर ते रंगारी चिकलठाण मंडळात पाऊस.
कन्नड क्रीडा संकुलाचा 65 लाखांचा निधी पडून साहित्य ट्रॅकचा अभाव, संकुलाच्या पार्किंग मध्ये भरते आहे भाजी मंडई. शहापूर, घोडेगाव, वजनापूरसह 29 गावांमध्ये एक गाव एक गणपती. जिल्ह्यात लाडक्या गणपती बाप्पाचे जल्लोषात आगमन. वेरूळमध्ये 14 वर्षानंतर मोरारी बापूंचा श्रीराम कथा. 10,000हून अधिक भाविक दररोज मिळणार महाप्रसाद. अल्पवयीन मुलीला पळवून नेताना परप्रांतीयाला पकडले. टोळीतील इतर साथीदार फरार झाल्याचा संशय. नगर परळी मार्गावर डिसेंबर 2025 वर धावणार रेल्वे. दौंड किंवा मनमाड जंक्शन वरून नगर, बीड, परळी थेट पुण्याशी जोडणार. घरातून निघाल्यापासून पादत रस्त्यात अपघाताचा रच कटला. हल्ल्यात दोन्ही व्यापारी जखमी, 6 जणांवर गुन्हा दाखल. अकलूजमध्ये खरेदीसह उत्साह. विजय गणोत्सव मंडळाकडून प्राणप्रतिष्ठा. मंडळांना 50हून अधिक परंपरा गणेशोत्सव. पारंपरिक वाद्याच्या गजरात गणरायाचे स्वागत. अक्कलकोट तालुक्यात 49 गावात एक गाव एक गणपती. घरोघरी प्रतिष्ठापना. गणेश पूजा किटला भाविकांचा प्रतिसाद. 100 दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे रोजगार उपलब्ध. अवैध दारू विक्रीला बळ कोणाचे? महिलांच्या संयमाचा बाग फुटला. ग्रामपंचायतीने ठराव घेऊनही अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई नाही. अकोला पश्चिम मध्ये 13,000 मतदार वाढले. विधानसभेत वाढीव मतदान खेचण्यासाठी राजकीय पक्षात रस्सीखेच. उत्सव चैतन्याचा. मंगलमय वातावरण. गणपती बाप्पाची घरोघरी प्रतिष्ठापना. बाप्पाचे गणरायाचे जल्लोषात आगमन. गणेशोत्सवात गतवर्षीच्या तुलनेत फुलांचे दर दुप्पट. पावसाचा फटका. बाजारात फुलांची आवक कमी. झेंडूचे फुले 180 रुपये किलो. तान्हापोळाच्या दिवशी या वाघळी येथे भरली यात्रा. मारुती संस्थानात रामदास स्वामींनी केली मूर्ती स्थापना. माढ्यात 64 मंडळांकडून स्थापना. 11 गावात एक गाव एक गणपती. मंगलमय वातावरणात गणराया घरोघरी विराजमान.